जय भीम. मी पंकज धिवार, पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष. एक 2-4 दिवसामध्ये सातत्यानं प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी पाहायला मिळत आहे की मंत्री महोदय नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र हिंदू खाटीक समाजाला द्या, म्हणजे त्यांच्या व्यवसायामध्ये युवकांना रोजगाराची संधी मिळेल व व्यवसाय वृद्धी होईल असं विधान केलं होतं. मुळातच मल्हार हे नाव महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचं नाव आहे आणि हा आमचा बहुजनांचा मल्हारी माळतंड आहे. त्याला कुठंतरी मटणाच्या सर्टिफिकेटवर त्याचं नाव येणं या घटनेचा मी प्रथमतः निषेध करतो. कारण हा आमचा मल्हारी माळतंड हा पूर्णपणे शाकाहारी देव आहे. याला मांसाहाराशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि तुम्ही अकलीचे ताळे तोडत असताना सांगताय की मल्हार प्रमाणपत्र द्या. तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी सांगणं अतिशय चुकीचं आहे. नितेश राणे, तुम्ही मल्हार प्रमाणपत्राच्या नावाखाली जे हिंदू मुस्लिम द्वेषाचं ध्रुवीकरणाचं राजकारण करत आहे, हेच मुळात या देशाला घातक आहे. आपण ज्यावेळेस मंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेस आपण सांगितलेलं असतं की देशाच्या धर्मनिरपेक्षतेला, एकात्मतेला, सहिष्णुतेला कुठलीही बाधा येणार कृत्य आम्ही करणार नाही. मग या देशात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा गुण्यागोविंदाने नांदत असताना आपण आपल्या गलिच्छ वाणीतून एका धर्माच्या समर्थनात दुसऱ्या धर्माचं निंदानालस्ती करणं, द्वेष करणं हे चुकीचं आहे. दुसरं विधान आपलं काय, तर शिवरायांच्या सैनिकांमध्ये मुस्लिम मावळे नव्हतेच. मग आजपर्यंत जो इतिहास लिहिला गेला, इयत्ता 4थीच्या पुस्तकातील असेल, इयत्ता 10वीच्या पुस्तकातील असेल, त्या इतिहासकारांनी लिहिलेलं इतिहासाचं पुस्तक चुकीचं आहे असं म्हणायचं आहे का आपल्याला? शिवाजी महाराजांचा अंगरक्षक हा मुस्लिम समाजाचा होता. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान हा मुस्लिम समाजाचा होता. शिवाजी महाराजांचं एकमेव छायाचित्र उपलब्ध असणारा चित्रकार जो होता काझी हैदर हा मुस्लिम समाजाचा होता. अफजल वधाच्या वेळी त्यांना वागणकं बनवून देणारा रुस्तुमे जमाल हा मुस्लिम होता. शिवरायांच्या मावळ्यांमध्ये असणारा सिद्धी हिलाल असेल, सिद्धी वाहवा असेल, असे अनेक सरदार हे छत्रपती शिवरायांच्या पदी होते. ते मुस्लिम होते. अगदी रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरा शेजारी माझ्या मुस्लिम बांधवांसाठी मस्जिदीची उभारणी करा असे सांगणारे छत्रपती होते. आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करतात, ही घृणास्पद गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला किंवा तत्सम मंडळींनी सांगितलंही असेल, परंतु हे भुंकणं पहिल्यांदा बंद करा. कारण या देशात राहणारा हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा गुण्यागोविंदाने नांदतोय आणि त्यांना गुण्यागोविंदाने नांदून द्या. औरंगजेबाची समाधी उखडून टाका असे काही म्हणतात. अरे, औरंगजेब याची समाधी उखडून शिवछत्रपतींचा इतिहास बुजला जाणार आहे, तो इतिहास मोठा होणार नाही, हे लक्षात ठेवा. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर देखील त्याची इमाने इतबारे दफन करा व त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करा असे सांगणारे राजा शिवछत्रपती कुठं आणि तुमच्यासारखे कपाळकरण ते कुठं? या देशात वासून असणारा सुशिक्षित बेकारीची समस्या असेल, वाढती महागाई असेल, महिलांची असुरक्षितता असेल, आरोग्याची सुविधा असेल, याच्याविषयी बोलण्यापेक्षा तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण करून काय साध्य करताय? त्यामुळे माझं नितेश राणेंना एवढंच सांगणं आहे की प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर
1.40 लाखाचं कर्ज आहे. ते कर्ज निवारण्यासाठी काय करावं लागेल ह्याच्यावर कुठंतरी करा. इथला युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी काहीतरी करा. परंतु आपण मंत्री म्हणून आमच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधान भवनात या समस्या सांगण्यास सोडून तुम्ही कुठंतरी द्वेषाचं राजकारण करताय, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे या घटनेचा मी प्रथमतः निषेध करतो आणि मिस्टर नितेश राणे हे चिंपाट सगळ्याला एवढंच सांगतो की हे चालून देणार नाही आम्ही या देशामध्ये. जय भीम.